मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 9765 066 495। दिनांक 17 मार्च 2022 रोजी सलगरवस्ती पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे क्रमांक 44/2022 अन्वय भारतीय दंडविधान कलम 328, 324, 498 अ, 504 व 506 आणि 34 प्रमाणे आरोपी आदम मुल्ला व इतर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। यामध्ये फिर्यादी ही इंचगिरी, तालुका इंडी, जिल्हा विजापूर येथे आपल्या पती सोबत लग्नानंतर राहावयास होती। फिर्यादीचे पती व आई वडील हे फिर्यादीस लग्न झाल्यापासून वारंवार हुंड्याबद्दल तगादा लावत असत आणि फिर्यादीस शिवीगाळ करून जाणीवपूर्वक त्रासही देत असत। पतीच्या ट्रॅक्टरच्या व्यवसायासाठी देखील 2 लाख रुपयांची रक्कम परिवाराने बँकेचे हप्ते फेडण्यासाठी स्वीकारली होती। त्यानंतर देखील पती व त्यांच्या घरातील लोकांनी फिर्यादीकडून सोन्याची मागणी तसेच मारहाण करणे, उपाशी ठेवणे, चटके देणे असा जाचक त्रास देत होते। यावेळी आरोपीने फिर्यादीस शेळ्यांच्या अंगावरील गोचिड मारायचे पातळ औषध ग्लास मधून पाजले होते व तदनंतर पतीच्या घरातील एकाही व्यक्तीने अशा प्रसंगी तिला दवाखान्यात घेऊन गेले नाही, परंतु सुदैवाने फिर्यादी ही कठीण प्रसंगात बचावली होती। आरोपीचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे फेटाळण्यात आला होता। त्यानंतर आरोपीने आपला जामिनाचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला होता। यावेळी मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती माधव जामदार यांनी आरोपीचा जामीन अर्ज सशर्त मंजूर केला आहे। यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट कदीर औटी, ॲडव्होकेट आकाश कावडे, ॲडव्होकेट दत्तात्रय कापुरे, ॲडव्होकेट सोहेल रामपुरे यांनी काम पाहिलं।